नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज कार्यक्रमात आपण नेहमीच चर्चा करत असतो दर्शकांच्या आरोग्याची आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आजचा विषय आहे स्थूलपणा आणि आयुर्वेदिक उपचार. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर गौरांगी करमरकर. धन्यवाद मॅडम, आपण या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. डॉक्टर गौरांगी करमरकर या MD आहेत. आयुर्वेदामध्ये पंचकर्म हे त्यांचं विशेष आहे आणि त्या संचालक आहेत तेजस्वी मेडिनोवा प्रायव्हेट लिमिटेडच्या. डॉक्टर गौरांगी करमरकर या आयुर्वेदातील पंचकर्म या विषयात MD असून त्यांच्या तेजस्वी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालयाच्या ठाणे व दादर या ठिकाणी 3 शाखा आहेत. पंचकर्माद्वारे साखरेवर नियंत्रण, त्यांची टाईप 2 डायबिटीजवर आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रसिद्ध आहे. तर रक्तमोक्षणद्वारा उच्च रक्तदाबावर म्हणजेच BPवर नियंत्रण हा देखील आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर चांगलाच गाजलाय. संधिवातावर परिषदेत या पंचकर्माद्वारे उपचार या त्यांचे MD प्रबंधांचा विषय होता. डॉक्टर गौरांगी करमरकर यांना बेस्ट आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कॅबिनेट मिनिस्टर एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नवराष्ट्र वुमन अचीवर अवॉर्ड म्हणून गौरवण्यात आलंय. वंध्यत्व, पाळीच्या समस्या, PCOD, दमा, ॲलर्जी, सोरायसिस, पांढरे डाग, मूळव्याध, भगदड, आव, IBS, लिव्हर सरायसिस, कावीळ, यकृताचे आजार, पित्ताशयाचे खडे, किडनी स्टोन, किडनीचे आजार, मधुमेह, हृदयविकार, अजीर्ण, वारंवार होणारी सर्दी, खोकला, लहान मुलांचे आजार, वृद्धांच्या समस्या, मानसरोग, संधिवात, आमवात, गाऊट, त्याचबरोबर मणक्याचे विकार अशा अनेक आजारांवर तेजस्वी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालयात यशस्वी उपचार होतात. त्यांच्या स्थौल्यावर उद्वर्तन चिकित्सेने वजन कमी होऊन नियंत्रण राहते. विशेष म्हणजे परत ते वाढत नाही. हा राष्ट्रीय रिसर्च पेपर चांगलाच गाजलाय. चला तर मग आज त्यांच्याकडून स्थौल्यावर आयुर्वेदात काय उपचार आहेत हे जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत. स्थौल्य म्हणजे काय? स्थौल्य जेव्हा आपण असं म्हणतो तर आजच्या प्रचलित याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर कसं असतं, बॉडी मास इंडेक्स हा एक पॅरामीटर ठरवला गेलेला आहे. याच्यामध्ये काय असतं, हाईट म्हणजे उंची आणि वजन यांची सांगड घातली जाते. तर आयुर्वेदाने प्रत्येक वेळेला उंची आणि वजन याची सांगड असते असं फार काही केवळ हे 2 क्रायटेरियाज ठेवलेले नाही आहे. त्याचं कारण असं असतं की समजा एखादी 25 वर्षाची पूर्ण म्हणजे उंची वाढलेली स्त्री आहे आणि वय पूर्ण बऱ्यापैकी वाढलेलं आहे, तर त्या उंचीच्या स्त्रीला सुद्धा बॉडी मास इंडेक्स लागू पडणारच आहे आणि तोच बॉडी मास इंडेक्स 60 वर्षाच्या बाईला सुद्धा लागू पडणार आहे. मग अशा वेळेला दोघींच्या वजनामध्ये मात्र कायम तफावत असते. आणि समजा 60 वर्षाच्या स्त्रीने आटापिटा करून अगदी ते वजन कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर ते तिच्या तब्येतीसाठी अगदी निश्चितच घातक असतं. त्यामुळे केवळ उंची आणि वजन यांची सांगड न घालता आयुर्वेदामध्ये वय हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर ठरवला गेला आहे. तसंच त्या दुसरा एक खूप इम्पॉर्टंट घटक म्हणजे काय असतं, प्रकृती. आयुर्वेदामध्ये प्रकृती सांगितली. याचा अर्थ काय की वात प्रकृतीचे माणसं जे असतात म्हणजे व्यक्ती जी असते ती मुळातच बारीक असते. पित्त प्रकृतीची जी व्यक्ती असते ती मध्यम बांध्याची असते आणि स्थूल प्रकृतीची व्यक्ती जी असते ती सुदृढ बांध्याची असते. तिला स्थूल नाही म्हणता येणार पण ती सुदृढ बांध्याची असते. आणि मग अशा वेळेला त्यांनी गल्लत करता कामा नये की मी जाड आहे. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन हे प्रकृती परीक्षण सुद्धा करून घेणं या लोकांनी तितकंच महत्त्वाचं असतं. तर स्थूलपणा म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या अगोदर समप्रकृती किंवा आपण व्यवस्थित आहोत हे कसं जाणावं यासाठी आयुर्वेदाने एक सुंदर सांगितलेलं आहे. समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात, वातपित्त कफ, 3 मल असतात आणि रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू असतात. त्यापैकी मेद म्हणजे चरबी, त्याचा आज आपण विचार करणार आहोत वजन वाढण्याच्या दृष्टीने. तर हे 7 धातू, 3 मल आणि 3 दोष गुणतः आणि प्रमाणतः जर सारखे असतील तरच त्या व्यक्तीला स्वस्थ म्हणावं. आणि नंतर लक्षणांचा विचार केलेला आहे. म्हणजे स्थूलपणा हा असं म्हणताना लक्षणं सांगितली. ती लक्षणं काय, तर अल्पेति चेष्टिते श्वासम स्फिक्स तनोदर लंबनम. म्हणजे त्या व्यक्तीला जिचं वजन वाढायला लागतं किंवा जी स्थूल व्हायला लागते त्या व्यक्तीचे उदरावरती चरबी साठायला लागते, नितंबावरती चरबी साठायला लागते आणि स्तनांवरती चरबी साठायला लागते आणि उदर, नितंब आणि स्तन हे लोंबू लागतात. अशा वेळेला ती व्यक्ती स्थूल आहे असं समजावं आणि त्याच पद्धतीने थोडं जरी काही काम केलं, थोडं जरी चलनवलन झालं किंवा हालचाली झाल्या तर या लोकांना लवकर दम लागतो. तर असं बघितलं तर ही व्यक्ती स्थूल आहे हे समजावं. पण याची कारणं काय असू शकतात?
जेव्हा आता आपण स्थूलपणाची कारणं बघतो तेव्हा अगदी कॉमन मॅनच्या भाषेत आजकाल इतकं सहज लोक म्हणतात की हार्मोनल इम्बॅलन्स झालाय त्याच्यामुळे मला जाडेपणा आलाय वगैरे, किंवा आपण मेडिकल भाषेमध्ये जर बघायचं झालं तर पटकन एंडोक्रायनॉलॉजिकल डिसऑर्डर्स याच्या अंडर स्थूलपणा येतो. आणि याचा सगळ्याचा विचार त्या काळी आयुर्वेदाने करून ठेवलाय आणि अष्टनिंदितीय अध्यायात या सगळ्याची कारणं सांगितली आणि ती कारणं आपण 3 याच्यात विभागलेली आहेत: आहारतः, विहारतः आणि बीजदोष. आहाराची कारणं म्हणजे काय की साधारणपणे काय असतं की कफवर्धक आहार, कफ आणि मेद म्हणजे चरबी हे एकाच गुणाचे असतात. तर कफवर्धक आहार, गोड पदार्थांचं अतिरेकाने सेवन, स्निग्ध पदार्थांचं अतिरेकाने सेवन, त्याच पद्धतीने मांसाहाराचं अतिरेकाने सेवन, हे जर आहारातनं घडत असेल तर निश्चितच कफ आणि मेद वाढत असतो. त्याच पद्धतीने काही लोक अवेळी खात असतात आणि सतत थोड्या वेळाने खात असतात. तर सतत थोड्या वेळाने खाल्ल्याने मेटाबॉलिक टॉक्झिन्स म्हणजे आमविष तयार होतं, ज्याला आजच्या भाषेत आपण मेटाबॉलिक टॉक्झिन्स म्हणूया. तर ही साधारणपणे आपण जी सगळी बघितली ही आहाराची कारणं आहेत. विहार म्हणजे काय की सकाळी उशिरा उठतात, हे जे व्यक्ती सकाळी उशिरा उठतात, जे रात्री खूप जागतात, जे दुपारी झोपतात, आणि काय वेळेला तर अगदी असं असतं की सुख, अतिशय सुखासीन आयुष्य म्हणजे काहीही काळजी नाही, असं जेव्हा असेल तेव्हा त्या व्यक्तींना स्थूलपणा हा येणारच. आणि तिसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, बीजदोष. बीजदोष हा 2 प्रकारांनी येतो, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत आपण सोपं म्हणूयात की हेरिडिटरी प्रॉब्लेम. म्हणजे काय की तो आईकडनं जाडेपणा येतो, वडिलांकडनं पण जाडेपणा येतो. पैकी जर वडिलांकडनं जाडेपणा आला असेल तर तो चिकित्सा करायला अतिशय सोपा असतो आणि पटकन त्या स्थौल्यावरती नियंत्रण येतं. मात्र जर आईकडनं जर तो जाडेपणा आला असेल तर चिकित्सेमध्ये खूप कष्ट घ्यायला लागतात, म्हणजे लॉंग ट्रीटमेंट चालते. तर ही सगळी स्थूलतेची कारणं, स्थूलपणा येण्यासाठी कारणं सांगितली. पण म्हणजे एकंदरीत स्थूलपणा वाढला की सौंदर्य सुद्धा बिघडतं असं म्हणायला हरकत नाही. पण ते सौंदर्यापुरतंच मर्यादित राहतं की शरीरामध्ये बरेच काही बदल घडत असतात? अगदी छान प्रश्न आहे हा. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूयात की शरीरामध्ये आपल्या 7 धातू सांगितले आहेत. म्हणजे आयुर्वेदाचं वेगळेपण काय, तर आयुर्वेदाने धातूंचं म्हणजे आपले शरीर चांगलं राहण्यासाठी धातू ही कन्सेप्ट सांगितली. म्हणजे रस धातूपासून रक्तधातू तयार होतो, रक्तापासून मांस धातूपासून मेद आणि त्याच्या पुढे अस्थि, मज्ज, शुक्र. तर एका धातूपासून पुढच्या सगळ्या धातूंचं पोषण होत असतं. तर आपण वयाच्या टप्प्यावरती हे सगळं जाणून घेऊयात. काय होत असतं, लहान मुलांचं वय हे बालवय जे असतं ते मुळातच कफाचं असतं. ही जी लहान मुलं असतात ही कफवर्धक आहार म्हणजे गोड पदार्थ वारंवार खाणं, या सगळ्या गोष्टींनी काय होतं की त्यांच्या शरीरातली चरबी वाढते. कारण मेद आणि चरबीचे म्हणजे कफ आणि चरबीचे गुण अगदी सारखे असतात. तसंच हे मुलं सारखे गोळ्या, बिस्किट, चॉकलेट्स हे सगळं खात असतात, त्यामुळे यांना कृमी होतात, मग खाखा सुटते आणि मग त्यांना वजन वाढत असतं. तसंच ही मुलं वेफर्स, लेस, कुरकुरे खात असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये हे पदार्थ मीठ अतिरेकाने असलेले पदार्थ असतात आणि वरून मीठ या प्रकारात शरीरात पोटात गेल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पाणी साचायला मदत होते आणि त्यामुळे ते वजन वाढलेलं दिसतं. वासिक पाहता ते चरबी नसतं तर ते पाण्याचं असतं. पण या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम होऊन शरीराला स्थूलत्व येतं आणि वजन वाढलेलं दिसतं आणि यांना सतत सर्दी, खोकले म्हणजे रायनायटिस, ब्रॉन्कायटिस, बालदमा हे आजार मागे लागतात आणि दवाखान्यात सतत त्यांच्या मागे लागलेले असतात. मग अशा वेळेला आपल्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी हे जेव्हा मुलं येतात, यांना आईवडील घेऊन येतात, त्यावेळेला काय आपण बघतो की कफवर्धक पदार्थांमुळे त्यांचा मेद दुष्ट झालेला असतो आणि प्राणवायू स्रोतस म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम दुष्ट झालेली असते, त्यामुळे ते आजार झालेले असतात. त्यामुळे आपण या मुलांना या सगळ्या सर्दी, खोकले, हे जे काही रायनायटिस, ब्रॉन्कायटिस किंवा बालदमा आहे याची तर ट्रीटमेंट देतोच, पण शिवाय आपण यांचं कफ जे वर्धक आहार बंद करून आपण त्यांची ओबेसिटी कमी करतो, त्याच्यामुळे त्यांच्या मागे लागलेला दवाखाना थांबतो. आता आपण दुसऱ्या वयाच्या टप्प्यात प्रवेश करूयात. ओबेसिटी बघताना किंवा स्थूलपणा बघताना ते म्हणजे पित्ताचं वय असतं. पित्ताच्या वयामध्ये काय होतं, साधारणपणे अभ्यासाचा काळ असतो कॉलेजच्या मुलांचा किंवा नोकऱ्या करणाऱ्याचा काळ असतो, त्यामुळे रात्री जागरणं खूप जास्त प्रमाणात होतात आणि मग रात्री जागलं की वात आणि पित्त वाढतं आणि या लोकांना आम्लपित्ताचा खूप त्रास होतो आणि ते खूप खाखा खातात आणि मग अशा वेळेला त्यांना आम्लपित्तामुळे पुढे जाऊन पेप्टिक अल्सर होतो आणि ती ओबेसिटी झालेली असते. त्यांचं वजन भयंकर सततच्या खाण्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं असतं. दुसरं एक महत्त्वाचं कारण असं असतं की भयंकर सतत थोड्या वेळाने खाण्यामुळे त्यांच्या शरीरामधली मेद म्हणजे चरबी इतकी मोठ्या प्रमाणात वाढते की आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी चित्र बघितलं होतं 7 धातूंचं, त्यावेळेला चरबी जर वाढली तर पुढचा जो धातू असतो तो म्हणजे अस्थि धातू असतो, त्याचं पोषण पुरेसं होत नाही. त्यामुळे या पेशंटला ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपेनिया असं होतं किंवा वाढलेल्या वजनामुळे त्या वजनाचा सगळा भार गुडघ्यावरती पडतो आणि त्यामुळे गुडघ्याचा आर्थरायटिस म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस, गुडघ्याचा संधिवात सुरू होतो या लोकांना. तर हे शरीरामध्ये घडत असतं. तसंच सतत खाण्यामुळे काय होत असतं
आमविष, त्याला मेटाबॉलिक टॉक्झिन्स म्हटलेलं आहे, ते आमविष तयार होतं. आणि हे जे मेटाबॉलिक टॉक्झिन्स असतात ते आयुर्वेदाने एक सुंदर कल्पना सांगितली की शरीरामध्ये जिथे स्थानवैगुण्य निर्माण होतं तिथे जाऊन ते डिपॉझिट होतात. म्हणजे समजा ते स्थानवैगुण्य थायरॉइडच्या ठिकाणी गेलं असेल तर ते तिथे जाऊन थायरॉइड डिसऑर्डर्स तयार करतात. ते समजा लिव्हरमध्ये गेलं तर फॅटी लिव्हर येतं. ते समजा ब्लड वेसलमध्ये गेलं तर कोलेस्ट्रॉल होतं किंवा रक्तवाहिन्या चोकअप होतात आणि हार्ट डिसीजची सुरुवात होते, ब्लड प्रेशरला सुरुवात होते. ते समजा पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडात जाऊन बसलं तर इन्सुलिन असतं, पण ते मेटाबॉलिक टॉक्झिन्स तिथे जाऊन बसल्या कारणाने काय होतं की इन्सुलिन असूनही बाहेर पडत नाही. याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स, आणि त्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीज डेव्हलप होऊ शकतो. तर हे एक नव्हे अनेक प्रकार आपल्याला असे सांगता येतील की हे ज्या पद्धतीने ओबेसिटी हे म्हणजे स्थूलपणा हे कारण आहे, स्थौल्यामुळे म्हणजे मेदामुळे हे सगळं शरीरामध्ये घडत असतं. हे तरुणांच्या बाबतीत घडत असतं. तसंच पुढे जाऊन आपण जसं बघितलं मेद वाढला की त्यांच्या शरीरामध्ये अस्थि बिघडतो, मज्जा बिघडतो. आणि पुढचा धातू म्हणजे शुक्र धातू. शुक्र म्हणजे पुरुषांमध्ये शुक्रजंतू आणि स्त्रियांमध्ये स्त्रीबीज. म्हणजे काय होतं पुरुषांमध्ये शुक्रजंतू कमी होतात आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व या समस्येला सामोरं जावं लागतं. दुसरं म्हणजे काय असतं की त्यांच्या परफॉर्मन्समध्ये प्रॉब्लेम येतो कारण त्यांचं वजन अतिरेकाने वाढलेलं असतं. आणि स्त्रियांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर PCOD म्हणजे बीज निर्मिती कमी होते, ओव्हरीजमध्ये पाण्याच्या गाठी निर्माण होतात. आता तुम्ही म्हटलात तसं सौंदर्याला बाधक म्हणजे काय की चेहऱ्यावरती त्यांना केस येतात, हिरसुटिझम म्हणतात त्या स्त्रियांना, त्यामुळे ते अतिशय वाईट दिसतं. तर हे सगळे बदल शरीरामध्ये होत असतात. मग आपण आयुर्वेदिक चिकित्सा याची जेव्हा करतो तेव्हा जसं आपण PCODची चिकित्सा करतो किंवा स्पर्म काउंट कमी झाला असेल तर आपण त्याची औषधं देतो, किंवा या सगळ्या जी काही आता आपण बघितली सगळे जे डिसीज असतात त्याच्या ट्रीटमेंटच्या जोडीला वजन कमी करण्याची किंवा स्थूलपणा घालवण्याची औषधं द्यायलाच पाहिजे किंवा देतोच. त्याच्याशिवाय या सगळ्या चिकित्सेमध्ये यश येऊ शकत नाही. इतका म्हणजे स्थूलपणा इतका मोठा शाप आहे की त्याच्यामुळे इतके सारे आजार पुढे उद्भवू शकतात. नक्कीच डॉक्टरांनी सांगितलंय की नुसता सौंदर्यासाठी विचार करू नका, तर आतलं बाहेरचं म्हणजे शरीराचं आणि मनाचं दोन्ही सौंदर्य ठेवा. आणि त्यासाठी स्थूलपणा आपला जर असेल तर नक्की तो गांभीर्याने घ्या आणि लवकरात लवकर आयुर्वेदिक असा उपचार करा. डॉक्टर, ज्यांची गर्भिणी अवस्था असते, गरोदर महिला असतात, त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम असतो, मग त्यांना काय मार्गदर्शन कराल? काय असतं की गर्भिणी अवस्थेमध्ये सहसा बाळाची इतकी काळजी म्हणजे असते, पण त्या स्त्रियांना नेमकं माहिती नसतं की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही. त्यामुळे त्या काय म्हणजे जो सांगेल त्या पद्धतीने खात सुटतात आणि त्यांचं वजन वाढतं. परंतु आयुर्वेदामध्ये तुम्ही जर आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेतला तर प्रत्येक महिन्याला बाळाचं जे अंग प्रत्यंग वाढतं आणि ते पोषण व्हावं म्हणून असा दर महिन्याचा आहार सांगितला गेलेला आहे. तर तो आहार तुम्ही समजावून घ्यावा डॉक्टरकडनं. आणि दुसरं मासानुमासिकी काही काढ्यांचे गोळ्या आजकाल उपलब्ध आहेत, त्या गोळ्या घेतल्या तर केवळ बाळाचं वजन वाढतं, त्या स्त्रीचं अतिरेकाने वाढत नाही. तसंच डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सुद्धा या स्त्रियांना वजन जर वाढलं असेल तर त्या स्त्रियांनी सुद्धा काहीही म्हणजे परत तोच प्रश्न असतो की बाळाला दूध खूप चांगलं मिळायला पाहिजे, याच्यासाठी त्या वाटेल तसं भरपूर प्रमाणात खाणं असं त्यांचं चाललेलं असतं. तर तसं न करता ज्या गोष्टींनी दूध वाढेल पण यांचं वजन वाढणार नाहीये हे बघणं जास्त आवश्यक असतं. त्यामुळे साठी साळीचे तांदूळ, खसखस, कुश, काश, दर्भ, कांडेक्षू अशा पद्धतीचे काही औषधी गण आहे. लोकांना फक्त शतावरी माहिती असते, पण अशा पद्धतीचे काही औषधं आहेत. तर ही जर आहारामध्ये जर त्यांनी घेतली तर बाळाला दूध सुद्धा येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गर्भिणी अवस्थेत जर त्या बाईचं वजन वाढलं असेल तर तिला जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सीतला डायबिटीस होतो आणि तो एक धोकादायक असतो. आणि तसंच डिलिव्हरी नंतर हा जो जेस्टेशनल डायबिटीस असतो तो डिलिव्हरी नंतर त्यांची साखर आपोआप जाते आणि त्यामुळे त्यांना साखर येत नाही. मात्र डिलिव्हरी नंतर जर या स्त्रियांनी वजन नाही कमी केलं तर हा जो पूर्वी झालेला जेस्टेशनल डायबिटीसमुळे त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये टाईप 2 डायबिटीसला नक्की सामोरं जावं लागतं. त्यामुळे या पोस्ट डिलिव्हरी जे म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर या स्त्रियांनी बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर अंगाला उद्वर्तन, स्नेहन, पोटली स्वेद, लेखनबस्ती अशी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती असते, ही करून निश्चित घेतली पाहिजे. म्हणजे यांना या सगळ्या आजारांना म्हणजे पुढच्या आजारांना टाळता येईल. निश्चित तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. विशेषतः वयोगट कुठलंही असलं तरी स्थूलपणाकडे दुर्लक्ष करणं हे धोक्याचं ठरतं. डॉक्टर गौरांगी आपल्यासोबत आहेत. वेळ झाली एका ब्रेकची. आपण ब्रेक नंतर पुन्हा त्यांच्याशी या विषयावर गप्पा मारूयात. हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर गौरांगी करमरकर आहेत आणि अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे स्थूलपणा आणि आयुर्वेदिक उपचार. गौरांगी मॅडम, तेल तूप खाल्ल्यानं वजन वाढतं वगैरे असे किंवा असे इतरही प्रकार आहेत, तर हे कितपत खरं आहे?
आपण एक म्हणजे सर्वांना आवश्यक असलेला प्रश्न आहे. कसं असतं की तेल खाल्ल्याने वजन वाढतं हा खूपच घट्ट समज इतका बसला आहे की त्याच्यामुळे लोकांनी ना टोकाची भूमिका घेतली आहे. तेल खाणं खूप कमी म्हणजे सोडूनच दिलं आहे. त्याला झिरो ऑइल अशी एक मार्केटमध्ये अशी एक कन्सेप्ट आलेली आहे. तर कसं असतं की आपल्या शरीरामध्ये जेव्हा वात वाढला की कोरडा गुण वाढतो आणि कोरडा गुण वाढला की त्याला कॉम्पेन्सेट करायला शरीरातली चरबी वाढायला लागते कारण ती स्नेहनाचं काम करते. याला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणतात. तर त्यामुळे आपण समजा जर तेल खाल्लंच नाही तर शरीरामध्ये वात वाढणार आहे आणि परिणामी चरबी पण वाढणारच आहे. त्याच्यामुळे तेल हे अतिशय माफक प्रमाणात खावं आणि खावंच. आणि दुसरी एक कन्सेप्ट आहे की समजा आपण जे काही आहार खातो त्या आहारातनं मन बनत असतं. समजा आपण तेल खाल्लंच नाही तर काय होतं की कोरडेपणा शरीरामध्ये जसा वाढतो तसा मनामध्येही कोरडेपणा वाढतो आणि त्या व्यक्तींचा जे तेल खात नाही आहेत म्हणजे झिरो ऑइल या कन्सेप्टने जगतायत त्या लोकांच्या व्यवहारात कोरडेपणा यायला लागतो. म्हणजे स्वभाव तुसडा होतो, कटकट करायची वृत्ती वाढते. त्यामुळे तेल माफक प्रमाणात खाल्लंच पाहिजे, नाहीतर परिणामी जरी नाही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढणार आहे हे अगदी लक्षात घ्यावं. आणि हे आयुर्वेदिक या नियमाने मी आता जे तेलाचं आणि चरबीचं मेकॅनिझम सांगितलं म्हणजे वाताचं आणि चरबीचं त्या नियमानुसार हे सिद्ध होतं. दुसरं म्हणजे काय, आता राहिला प्रश्न तुपाचा. तुपाने सुद्धा वजन अजिबात वाढत नाही कारण तूप हा एक प्राणीचे पदार्थ आहे आणि मनुष्य सुद्धा प्राणी आहे. त्यामुळे तूप हे आपल्याला इझिली ॲसिम्युलेट होतं. मग तूप हे गाईचं असू देत, म्हशीचं असू देत, बकरी, मेंढी कसलंही असू देत, ते जे घरचं आपण बनवलेलं असेल तर ते खायला काहीच हरकत नाही. तुपाने वजन कधीही वाढत नाही, उलट स्मरणशक्ती किंवा बुद्धी, धृती हे सगळं वाढायला मदत होतं. तसंच कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत सुद्धा अगदी असाच समज आहे की तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. परंतु आम्ही जेव्हा पंचकर्म करतो तेव्हा पंचकर्म करण्याच्या अगोदर आपण औषधी तुपं पेशंटला पाजत असतो. मात्र आजकाल लोक ज्या पद्धतीने घाबरतात त्यामुळे आपण काय करतो की पेशंटचा अगोदर लिपिड प्रोफाईल करून घेतो. त्या लिपिड प्रोफाईलमध्ये भलेही त्यांचं बॅड कोलेस्ट्रॉल कितीही हाय असलं तरी आपण त्यांना ती तुपं पाजतो आणि मग त्याच्यानंतर पंचकर्म होतात. पंचकर्म झाल्यानंतर आपण परत लिपिड प्रोफाईल रिपीट करतो. त्यांचं पूर्वीचं जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं ते पंचकर्म झाल्यानंतर निश्चित 101% कमी येतं आणि याच्यासाठी त्यांच्याकडे रिपोर्ट्स असतातच. म्हणजे आपल्याला फार बोलायला लागत नाही, रिपोर्ट्स बोलतात. मला त्याच विषयाकडे यायचं आहे की म्हणजे आता स्थूलपणाची आपण चर्चा केली पण उपचार काय आहेत नक्की आयुर्वेदामध्ये म्हणा किंवा पंचकर्म तुम्ही ज्याचा उल्लेख करताय त्यामध्ये? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची उद्वर्तन थेरपी असते. उद्वर्तन म्हणजे काय, कोरडी चूर्ण असतात ती अंगाला चोळली जातात. काय असतं, जेव्हा आपलं वजन वाढतं किंवा स्थूलपणा वाढतो तेव्हा काय झालेलं असतं, पेशीच्या संख्या नाही वाढत तर पेशीची साईज वाढलेली असते. मग त्यावेळेला आपण कोरड्या चूर्णाने या पेशंटला जेव्हा मसाज करतो उद्वर्तनाच्या त्या औषधी चूर्णांनी त्यावेळेला त्या पेशीच्या आतमध्ये प्रतिलोम दिशेने हा मसाज होतो आणि त्या पेशीच्या आतमध्ये हे चूर्ण जातात आणि ते चूर्ण आतमध्ये गेल्यानंतर वाढलेली ती चरबी असते तिचं पाचन आणि शोषण करतात आणि हे रोज केल्यानंतर अल्टिमेटली काय होतं, ती वाढलेल्या पेशीची साईज हळूहळू श्रिंक होत होत ती छोटी होते आणि ती तशीच राहते, ती टिकते. म्हणजे पेशंट इंचेसमध्ये पेशंटचं जे माप असतं ते कमी होतं. आणि याच्यासाठी खूप सुंदर श्लोक आयुर्वेदात सांगितलाय, उद्वर्तनम कफहरम मेधसा प्रबिलापनम स्थिरीकरण अंगानम त्वक प्रसाद करम परम. म्हणजे काय, उद्वर्तनाने कफ आणि मेद जे सारख्या गुणाचे असतात ते कमी होतात, पेशींची साईज छोटी होते आणि त्याला स्थिरत्व येतं. म्हणजे काय, परत वजन वाढत नाही किंवा परत तुम्ही जाड दिसत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याही पुढे जाऊन बेनिफिट म्हणजे काय की ते तुम्हाला सौंदर्य प्राप्त करतं कारण त्वचेला आपण जोडलेलं असतं त्यामुळे कॉम्प्लेक्शन पण छान होतं. या सगळ्या उद्वर्तन चिकित्सेनंतर शरीराला तेलाचा अभ्यंग केला जातो आणि त्याच्यानंतर वेगवेगळे चरबी नष्ट करणारे जे औषधी द्रव्य असतात त्याचा आहारीय द्रव्यांचा समावेश असतो आणि त्याचा शिजवून पोट्टली बनवली जाते आणि त्या पोट्टलीचा शेक त्या व्यक्तीच्या शरीराला दिला जातो. आणि त्याच्यानंतर लेखन बस्ती नावाचा आपल्याकडे एक पंचकर्मातला उपचार आहे, तो लेखन बस्ती केला जातो. याने लक्षणीयरित्या खूप सुंदररित्या वजन कमी होतं आणि मुख्यतः टिकतं कमी झालेलं वजन. दुसरं म्हणजे औषधाचा जेव्हा आपण भाग म्हणतो तर ज्या प्रिन्सिपलने आपण जे उद्वर्तन एक्सप्लेन केलेलं आहे अगदी तेच प्रिन्सिपल पोटातले औषधं म्हणजे गोळ्या किंवा काढे या स्वरूपात जे आपण घेतो त्याच प्रिन्सिपलने ते काम करतं. तर अशा प्रिन्सिपलचं त्रिफळा, गोमूत्र अशी अनेक औषधं आहेत. शिलाजीत हे पण एक खूप सुंदर औषध आहे, पण शिलाजीत पंचकर्माच्या शिवाय जर घेतलं गेलं तर काही शरीरावर परिणाम घडवत नाही. पंचकर्मानंतरच त्या शिलाजिताचं शरीरात शोषण होत असतं. आहार विहार कसा असला पाहिजे? ओके. आहारामध्ये मेटाबॉलिझमचा रेट कमी करणारा आहार शरीर आपण घेतला गेला पाहिजे. याच्यासाठी ब्रेकफास्ट घेताना सातूचं पीठ असतं, सातूचं पीठ ताकात कालवून खाल्लं तर त्यामुळे त्याने मेटाबॉलिझमचा रेट हा छानरित्या वाढायला मदत होते आणि चरबी कमी होते. शक्यतो भात खाल्लाच पाहिजे, म्हणजे भाताला बदनाम केलेला आहे पण भात खाल्ला पाहिजे. गहू टाळला पाहिजे. ज्वारी, बाजरी, नाचणी अशा भाकऱ्या खाल्ल्या पाहिजे. मुगाचं वरण आणि कोशिंबिरी. आणि विहार आपण जे म्हणतो, विहारामध्ये रात्री
जागरण टाळलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामाला पर्याय नाही. म्हणजे कुठलंही मला औषध नका व्यायाम नका सांगू, पण औषध द्या, तर असं तुम्हाला होत नाही. थांबवतो, आपली व्यायाम पाहिजेच. वेळ संपत आली आहे, पण वेळेवर सगळ्या गोष्टी योग्य त्या प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत आणि योग्य त्या गोष्टी सगळ्यांना आपल्याला चांगल्या रीतीने पचवताही आल्या पाहिजे. त्यासाठी विहार देखील आवश्यक आहे. तर डॉक्टर गौरांगी, आपण इथे आलात आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा स्थूलपणाबद्दल आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. हितगुजमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. धन्यवाद. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24